प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून काही नियमात मोठे बदल होत असतात। तर त्याचप्रमाणे 1 सप्टेंबर 2024 पासून बऱ्याच नियमांमध्ये बदल झाले आहेत। असे 7 मोठे बदल झाले आहेत की ज्यामधून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे किंवा त्यातील काही बदल असेही आहेत की ज्यामधून तुम्हाला फायदाही होणार आहे। गॅस सिलेंडरचे दर असतील किंवा आधार कार्डबद्दल काही अपडेट असतील किंवा महागाई भत्ता वाढ याबाबत काही असेल, यामध्ये 1 सप्टेंबरपासून काही मोठे बदल करण्यात आले आहेत। तर हे बदल कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात पहिला नियम कोणता आहे तो। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे LPG सिलेंडरच्या किमतीत बदल। हा सर्वसामान्यांसाठी मोठा बदल आहे। LPG सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे। LPG सिलेंडरच्या दरात दर महिन्याला बदल होत असतात। कधी तेल कंपन्या किंमत वाढवतात तर कधी कमी करतात। अशा परिस्थितीत यावेळीही LPGच्या किमतीत बदल होऊ शकणार आहे। गेल्या महिन्यात व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरची किंमत ही 8.50 रुपयांनी वाढली होती, तर जुलैमध्ये त्याची किंमत 30 रुपयांनी कमीही झाली होती। आता जुलैमध्ये 30 रुपयांनी किंमत कमी झाली होती, परंतु सप्टेंबरमध्ये हीच किंमत वाढणार आहे। आणखी फिक्स झाले नाही किती रुपयांनी वाढणार आहे, परंतु सप्टेंबरपर्यंत महिनाअखेरपर्यंत LPG सिलेंडरची किंमत ही वाढणार आहे। त्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे यानंतरचा बदल आहे तो म्हणजे कॉलशी संबंधित। तो कोणत्या तर बनावट कॉलशी संबंधित नियम आहे। तर 1 सप्टेंबरपासून फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण ठेवता येणार नाही। ते कसं, यासाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना असे कॉल्स आणि फेक मेसेजवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। ट्रायने याबाबत कठोर मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत। ट्रायने जिओ असेल, एअरटेल असेल, वोडाफोन असेल, आयडिया असेल, BSNL असेल यांसारख्या दूरसंचार कंपन्यांना 30 सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि 140 मोबाईल नंबर सिरीजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे। तर सर्वात महत्त्वाचा हा नियम होता पहा की फेक जे कॉल्स आहेत किंवा मेसेज आपल्याला येतात, आजकाल बरेच प्रकरण यामुळे घडत आहेत फेक्स कॉल आणि मेसेजमुळे। यामुळे ट्राय कंपनी आहे, या कंपनीने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही म्हणजेच DLT डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे। हे जे मेसेजिंग आहे ते ब्लॉकचेन आधारित DLT म्हणजेच डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्यास सांगितले आहे। हा खूप महत्त्वाचा नियम आहे। हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा नियम आहे, कारण आजकाल बरेच फेक्स कॉल मेसेज प्रत्येकाला चालू आहेत। त्यामुळे तुम्हाला हा नियम खूप महत्त्वाचा नियम आहे। आणखी पुढे खूप महत्त्वाचे नियम सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेले आहेत। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करायला मात्र विसरू नका। पाहूयात पुढचा नियम कोणता आहे तो। आता पुढचा नियम आहे तो म्हणजे ATF आणि CNG PNGचे दर याबद्दलचा नियम आहे। काय आहे तर LPG सिलेंडर बरोबरच हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाईन इंधन ATF आणि CNG PNGच्या किमतीत तेज बाजारात कंपन्या दर महिन्याला दर बदलतात। त्याचप्रमाणे याही महिन्यात दर बदलला जाणार आहे। LPG सिलेंडरबरोबरच हवाई इंधन एअर टर्बाईन इंधनचा दर हा बदलला जाणार आहे सप्टेंबरपासून। तर हा सर्वात महत्त्वाचा नियम होता ATF आणि CNG PNGच्या किमतीत बदलाबाबतचा। त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे क्रेडिट कार्डबद्दल। क्रेडिट कार्डच्या नियमाबद्दल मोठे बदल करण्यात आले आहेत। HDFC बँकेने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट्सची मर्यादा निश्चित केली आहे। हे नियम सप्टेंबरपासून लागू झालेले आहेत। तर क्रेडिट कार्डबद्दलचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे HDFC बँकेने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट्सची मर्यादा निश्चित केली आहे।
ही नियमे सप्टेंबरपासून लागूही झाले आहेत। या अंतर्गत ग्राहकांना या व्यवहारावर दरमहा केवळ 2000 पॉईंट मिळू शकतात। थर्ड पार्टी ॲपवर पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही बक्षीस देणार नाही। तर पहा, सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे थर्ड पार्टी पेमेंट केल्यास HDFC कोणतेही बक्षीस देणार नाही। त्यानंतर IDFC फर्स्ट बँक सप्टेंबर 2024 पासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करणार आहे असेही सांगितले आहे। पेमेंटची तारीख देखील 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली जाऊ शकते। याशिवाय 1 सप्टेंबर 2024 पासून UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी रुपये क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्रत्यांतरे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट्स हे मिळणार आहेत। ही खूप मोठी चांगली बातमी आहे। आता काही फटका बसण्याची ही शक्यता आहे काही बातम्यांमुळे, तर काही चांगल्याही न्यूज आहेत। ती म्हणजे यातली ही सर्वात चांगली न्यूज आहे की तुम्हाला पेमेंटची तारीख ही 18 वरून 15 दिवसांपर्यंत कमी केली गेली आहे। यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे महागाई भत्त्याबाबतचा। महागाई भत्त्यात वाढ होणार आहे। केंद्र सरकारच्या सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते। सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची रक्कम ही 3% वाढल्याची अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात 3% वाढ करेल अशी अपेक्षा आहे। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता दिला जात आहे, तर 3% वाढीनंतर तो 53% होणार आहे। महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय सुद्धा आपल्या सरकारने घेतला आहे। तो 50%वरून 53 म्हणजेच 50%पर्यंत वाढ करण्याचा सर्वात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे आधार अपडेट संदर्भात। आता बऱ्याच वेळा योजनांबद्दल किंवा कशासाठीही आधार अपडेट किंवा आधार लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे। तेच आता आधार अपडेट आहे मोफत करण्यात येणार आहे। मोफत तुम्हाला आधार अपडेट करून मिळणार आहे। मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख ही 14 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे। म्हणजे 14 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही आधार कार्ड अपडेट करायलाच हवे। यापूर्वी मोफत अपडेटचे शुल्क भरावे लागत होते, आता मोफत अपडेट करून मिळणार आहे। तारीख ही 14 जून 2024 ते 14 सप्टेंबर 2024 इथपर्यंत आहे। यानंतरचा पुढचा नियम पाहूयात। हा नियम तुम्हाला समजला असेल, आधार अपडेट संदर्भात नियम आहे। यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे विशेष एफडीमध्ये गुंतवणुकीशी संबंधित म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट यांनी त्यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी हा नियम खूप महत्त्वाचा आहे। IDBI बँके 300 दिवसांच्या विशेष एफडीची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, तर पंजाब आणि सिंध बँकेच्या विशेष एफडीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर इतकी वाढवण्यात आलेली आहे। तर हे 7 नियम होते की तुम्हाला 1 सप्टेंबरपासून लागू राहणार आहेत। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही हे महत्त्वपूर्ण अपडेट समजतील। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।